मी पद्माकर खके, डायरेक्टर युनिक लेबल्स प्रायव्हेट लिमिटेड. युनिक लेबल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात 1990 साली केली होती. माझं शिक्षणही डिझायनिंग प्रिंटिंग या क्षेत्रात असल्यामुळे त्यानंतर ही कंपनी सुरू केलेली आहे. आणि या जर्नीमध्ये स्क्रीन प्रिंटिंगमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत गेल्या, त्या आम्ही अडॉप्ट करत गेलो. त्याप्रमाणे आम्ही युनिक लेबल्स मध्ये पॉलिकार्बोनेट डायल्स लेबल्स खूप ॲक्युरसीने प्रिंट करतो. त्याला जी ॲक्युरसी लागते ती मेनली डिपेंडंट स्क्रीनवरच आहे. म्हणजे लो इलॉंगेशन स्क्रीन्सनी अचीव होतं, कारण आम्ही मोठ्या साईज छापतो. 2 फूट बाय 3 फूट वगैरे आमचं, आणि मल्टी कलर असतात. 20 कलर 22 कलर प्रिंटिंग असतं. तर त्यासाठी जी ॲक्युरेसी स्क्रीनला हवी असते त्यासाठी सेफरचा लो इलॉंगेशन क्लॉथ आम्ही यूज करतो. आणि अर्थात चॅनल पार्टनर त्यांचे स्क्रीन सेट असल्यामुळे ते त्यांच्याकडूनच येतं. आणि आम्ही बाकी पण जे प्रॉडक्ट्स प्रिंट करतो, जसं की प्रिंटेड इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, मेम्ब्रेन कीपॅडचे सर्किटरी आम्ही प्रिंट करतो. बाकीच्या पण सेन्सर्स वगैरे आहेत, डिकॅल्स आहेत, या टाईपचे खूप वाईड रेंज आम्ही स्क्रीन प्रिंटिंगने प्रिंट करतो. आणि ती व्हेरियस सेगमेंट इंडस्ट्रीजमध्ये जाते. मेडिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, ॲटोमोबाईल आहे. कुठल्याही इंडस्ट्रीयल मध्ये या टाईपची स्टिकर्स लेबल्स डायल्स ही लागतात. ती आम्ही युनिक लेबल्समध्ये प्रिंट करतो. आणि साधारण 2007-2008 मध्ये प्रशांत स्क्रीन सेट ज्यांनी सुरू केलेलं आहे त्यांची भेट झालेली, किंवा भेट आधीपासूनच झालेली होती, पण त्यांनी स्क्रीन सेट सुरू केलं होतं. तर त्यासाठी आम्हाला काही नवीन टेक्नॉलॉजी पाहिजे होत्या, जसं की स्क्रीन कापड जे आहे, क्लॉथ म्हणतो त्याला, सेफरचं जे लो इलॉंगेशन आहे ते, हे चॅनल पार्टनर स्क्रीन सेट असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडून ते सगळं स्क्रीन्स आणि हे आजपर्यंत आम्ही घेतो. लास्ट 15-17 वर्ष झाले आम्ही त्यांच्याकडनं ते स्क्रीन्स तयार करून घेतो. काही स्पेशल पर्पज इंक्स असतात, स्पेशली मेटलवर प्रिंटिंगच्या ज्या आहेत, त्याही आम्ही त्यांच्याकडून सिको कंपनीच्या डेव्हलप करून घेतलेल्या आहेत. आणि कुठलीही टेक्निकल गोष्ट हे आम्हाला सपोर्ट करतात. नवीन जर काही टेक्नॉलॉजी आली, आम्हाला काही अडचणी आल्या तर आम्हाला ते सपोर्ट करतात. आणि आमच्या टीमसोबत पण त्यांचं बॉन्डिंग चांगलं आहे, त्यांची टीमही चांगली आहे. या पद्धतीने आता त्यांना सगळं स्क्रीन सेटबद्दल शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी.